दारुड्या व्यक्तीने दानपेटी फोडली। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। पत्रोट येथील बस स्टँड ते आर्य समाज रोडवरील महादेव मंदिर मध्ये रात्री 12च्या सुमारास गावातील एका दारुड्या व्यक्तीने दानपेटी फोडली आणि संपूर्ण सविस्तर घटना CCTV मध्ये कैद झाली। सविस्तर वृत्त असे की महादेव मंदिर हे श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते आणि महादेवाच्या दर्शनाकरिता अनेक भक्तगणांनी या मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि दानपेटीमध्ये दानसुद्धा टाकले। जवळपास 50,000 रुपये या दानपेटीत रोख होती। मात्र काल रात्रीच्या 11 ते 12च्या दरम्यान गावातील एक तरुण दारुळा नशेच्या भरात दानपेटी फोडण्याचा प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे। सदर बाब सकाळी लक्षात येताच मंदिराचे संस्थानचे संचालक राहुल कडू यांनी पोलीस स्टेशनला पत्रोट येथे तक्रार दाखल केली आहे। बघूया CCTV मध्ये कैद झालेला तो चोरटा। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही। होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।